त्या शिवजयंतीची ही स्पर्धा आहे, परंतु एक दिवसाचं आयोजन असं वाटतं एक मोठी स्पर्धा आपण या ठिकाणी संपन्न करतोय. अनेक प्रेक्षक अनेक चाहते आहेत, ते सकाळपासून सांगतायत स्पर्धा एक नंबर झाली. तुमचं मत कसं आहे? ॲक्च्युली खरं म्हणलं तर दीपकदादा आणि त्यांच्या टीमनं खूप मेहनत घेतली आणि ॲक्च्युली त्यांनी स्पर्धा अगोदरच कॅन्सल करत होते, पण ते कॅन्सल करून त्यांनी स्पर्धा आपण करणार स्पर्धा म्हणून सांगितलं आणि एक आगळं वेगळं आणि खूप छान असं आयोजन त्यांनी आणि आपल्या KSK मधल्या सगळ्या खेळाडूंना सगळ्या सर्व टीमना एक चांगला प्लॅटफॉर्म तयार करून देण्याचं त्यांनी चांगलं काम केलं आहे. आणि आज खरं सांगायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून त्यांनी एक छत्रपती शिवाजी महाराजांचे जे चरित्राचे एक पुस्तक दिले, ते एक आगळीवेगळी संकल्पना त्यांनी दाखवली. त्यांच्याकडून एक चांगलं बोध घेण्यासारखं आहे आणि त्यांचं मी अगदी मनापासून त्याचा आभार व्यक्त करतो. एक चांगली संकल्पना त्यांनी मांडली आणि चांगलं आयोजन केलं आणि असंच आयोजन दरवर्षी तुम्ही करत राहा. तुमच्या गावच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून चांगल्या स्पर्धा तुम्ही करत राहा अशाच आणि चांगला खेळाडूंना चांगला परफॉर्मन्स आपला प्लॅटफॉर्म तुमच्या माध्यमातून देत राहा तुम्ही. थँक्यू सो मच. सुभाष सुतार यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आपल्या KSKच्या अध्यक्ष आहेत आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली संपूर्ण या क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. मॅचला सुरुवात झाले. संजय सकपाळ, आपल्याला विनंती आहे आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जाल आणि टायमिंग खूप महत्त्वाचं आहे, त्या कारणाने त्याचबरोबर एक सन्मान आणखी करतोय आम्ही. या दीपकदादा या आपण इकडे. गणेश कदम जे KSKचे विद्यमान सहखजिनदार आहेत, गणेश कदम या, आपला सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आमचे प्रमुख आयोजक आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण गणेश कदम यांना सन्मानित करूया. चांगले खेळाडू आहेत, त्याचबरोबर आता कमिटीमध्ये सध्याच्या घडीला काम करतायत गणेश कदम आणि त्यांनाही आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करतोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया. 15 मिनिटांमध्ये एक इनिंग समाप्त होणं गरजेचं असेल. 4:22 पहिला बॉल पडलाय, बरोबर? तर 4:32 2 षटक समाप्त झाली पाहिजेत. संजय सकपाळ प्लीज. धन्यवाद संतोषजी देसाई. साहिल जाधव गोलंदाजी मार्कवर, तर आघाडीची जोडे सतीश चव्हाण शिवाजी चव्हाण सालोशी संघाकडून जबरदस्त फॉर्ममध्ये असलेली ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. गोलंदाजी मार्कवर एक भन्नाट सुसाट वेगानं गोलंदाजी करणारा साहिल जाधव, मॅन फ्रॉम देवसरे. सुरेख चेंडू हलक्या हातानं टाकला, चेक पडल्यानंतर दिशा बदलली. 2 सन्मान आपण करतोय. दरम्यान श्री विदेश गाडगे यांना सन्मानित केलं जातंय मुख्य व्यासपीठावरती. श्री विदेश गाडगे यांना आपण सन्मानित करूया. येरणे गावचे सुपुत्र आहेत विदेश गाडगे, प्लीज या मुख्य व्यासपीठावरती. आणि तदनंतर रवी इंगोले यांनाही आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करतोय. प्रथम आपण करूया विदेश गाडगे यांना सन्मानित, तदनंतर करूया रवी इंगोले यांना सन्मानित करूया. धन्यवाद. तर मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल धाव या ठिकाणी शिवाजी चव्हाण यांच्या बॅटमधून आलेली ही आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण धाव. तर साहिल पुन्हा एकदा सतीश चव्हाण यांच्यासाठी ब्लॉक हॉलमध्ये टाकलेला चेंडू हेलिकॉप्टर शॉट उडवण्याचा प्रयत्न केला होता सतीश यांनी, परंतु असफल ठरला गेला. निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि या षटकाचा टायमिंग जर पाहिला तर स्पीडअप करा देवसरे संघ, एकत्र जमा होऊ नका. वेळ आपल्याला टायमर लावलेला आहे 32 पर्यंत. जर दुसरं षटक संपलं नाही तर 5वा क्षेत्ररक्षक आपला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. वेळ खूप कमी आहे. समीर जाधव, आपणाला विनंती आहे गोलंदाजी मार्गावर आपण आहात, क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. 32 पर्यंत शेवटचा चेंडू टाकला गेला पाहिजे. 5 मिनिटाचा अवधी आहे प्रति षटक. 3 मिनिट बाकी आहेत. समीर, सतीश आणि शिवाजी सालोशी संघाची आघाडीची जोडी तब्बल 5 वेळा फायनलमध्ये प्रवेश केलेली हा संघ आणि ही जोडी जबरदस्त फॉर्ममध्ये आहे या 2025 या सीझनमध्ये. आणि खराब क्षेत्ररक्षण काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक साहिल उर्फ तारा, जबरदस्त पटका शिवाजी चव्हाण यांच्या बॅटमधून आलेला हा अप्रतिम कार्पेटच्या साह्यानं काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात तटवलेला हा चेंडू साहिल
याच्याकडून खराब क्षेत्ररक्षण पाहिलं आणि याचा पुरेपूर लाभ या ठिकाणी सालोशी संघासाठी. पुढचा चेंडू समीर याचा फुलटॉस चेंडू भिरकावून दिलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल का? नाही. बॅक टू या चेंडूवर आलेला मॅक्सिमम षटकार येतोय. पुढे सरसावून खेचलेला हा चेंडू पदल आली त्याचा पुरेपूर वापर केला, मनगटाचा पुरेपूर वापर केला आणि लॉंग ऑफच्या डोक्यावरून भिरकावून दिला. 6 धावांसाठी 16 धावा धावफलकावर जोडल्या जात आहेत. पुन्हा एकदा समीर पुढे सरसावलाय. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक समीर चेंडू खाली येतोय आणि खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी. सोपा झेल होता. शिवाजी चव्हाण संधी मिळते. कॅच किती महागात पडू शकते. उर्वरित 9 चेंडू आपणाला पाहायला मिळतील. शिवाजी आणि सतीश ही जोडी जर पाहिलं तर या सीझनमधील सर्वात यशस्वी आघाडीची जोडी मानली जाते. 1 धाव या ठिकाणी डेक्लरच्या सुरुवात मिळते सतीश यांना. या सीझनमधील सर्वात जबरदस्त आघाडीची जोडी जर कोण असेल तर सालोशी संघाची. चव्हाण मंदो, सतीश आणि शिवाजी ही आघाडीची जोडी या सीझनमधील सर्वात घातकी फलंदाज म्हणून ओळखले जात आहेत. तब्बल 5 वेळा फायनलमध्ये गेलेली ही जोडी. पुढचा चेंडू समीर याचा लो फुलटॉस भिरकावून दिलाय. नक्कीच सीमारेषा लांगेल आणि 1 बाउन्स सीमापार. 4 धावांसाठी चौकार येतोय सतीश याच्या बॅटमधून. खतरनाक जोडी आघाडीची आपणाला पाहायला मिळते सालोशी संघाकडून. प्रत्येक टुर्नामेंटमध्ये स्पर्धेमध्ये आपण पाहतोय एकाहून एक सरस खेळी या 2 फलंदाजाकडून केल्या जात आहेत आणि याचाच पुरेपूर फायदा आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी केला जातोय. तब्बल 5 वेळा फायनल या संघानं आपल्या नावे केली. तो संघ आज पहिल्या फेरीमध्ये देवसरी संघाबरोबर 2 हात करताना. पुन्हा एकदा समीर जाधव तयार. 5 पावलांचा आखूड टप्प्याची गोलंदाजी या ठिकाणी केली गेली. 1 धाव नक्कीच पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? केला जातोय. सतीश चव्हाण यांनी नकार दिला. 1 धावेवर समाधान मानावं लागलं. स्ट्राईक आपल्याकडे ठेवली गेली. 2 षटक 24 धावा बिनबाद 24 धावा. ताबडतोब सुरुवात. शंकर जाधव वयाची 50 पार केल्यानंतरही क्रिकेटची आवड असणारा हा खेळाडू. KSK साईशा 11 या संघामध्ये निवड झालेला सर्वात अनुभवी अष्टपैलू खेळाडू. KSK प्रीमियर लीगमध्ये आपण पाहणार आहोत. शंकर जाधव यांच्या रूपानं लहानपणापासून क्रिकेटची आवड असलेला खरा फटका उंच उडाला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली टिपलं जाईल का? आणि टिपलं गेलं. पहिल्या गड्याचं पतन आणि टिपलं गेलं. ते सतीश चव्हाण यांच्या रूपानं पहिला मासा गळाला लागतोय. सालोशी संघाला पहिला हदरा. सतीश चव्हाण बॅक टू द पेव्हिलियन. वैयक्तिक 8 चेंडू 16 धावांची कामगिरी आपल्या संघासाठी करून माघारी परतताना. नवनीत तिसरा फलंदाज. यशस्वी गोलंदाज ठरतोय शंकर जाधव. देवसरी संघाकडून पहिलं यश संपादन केलं पहिल्या चेंडूवर. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल का? तोपर्यंत मात्र आलेल्या या महत्त्वपूर्ण 2 धावा नवनीत याच्या बॅटमधून आपल्या संघासाठी 25 धावा धावफलकावर लागतायत. 1 गडी महत्त्वपूर्ण गडी टिपण्यात यश मिळालं शंकर यांना. अनुभव आपला कामी आला.
सुरेख चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी. गुडलेंतवर टाकलेला चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, झेल टिपला जाईल का, आणि टिपला गेला. आल्या पावली माघारी. नवनीत 2 धावांवर माघारी परततोय. धावा 26 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कॅच या ठिकाणी पकडली जाते. समीर शंकर जाधव यांचा पुत्र या ठिकाणी पिता पुत्र आपल्या संघासाठी योगदान देताना. अप्रतिम फटका आपण पाहिला. एक षटकार, त्यानंतर आलेला हा चौकार. आणि या पहिल्या इनिंगमध्ये आपण धावा जर पाहिल्या तर सालोशी संघाकडून 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 36 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या. हॅलो, सालोजी संघ क्षेत्ररक्षणला जायचे. सालोजी संघ हॅलो, चला थोडंसं स्पीडअप घ्या. आपल्याला विनंती आहे, बॅटिंग करणारी टीम बॅट्समन पाठवा लगेच. पंच पण मैदानाचा ताबा घ्या. पंचांना विनंती आहे, आणखी 3 मॅचेस आहेत, त्या कारणाने आपल्याला थोडंसं स्पीडअप घ्यावं लागेल, घाई करावी लागेल. पहा, मी पुन्हा एकदा सांगतोय, 2 षटक तुम्ही जर 10 मिनिटांमध्ये समाप्त नाही केले टीम सालोशी, तर तुम्हाला एक खेळाडू 3ऱ्या षटकामध्ये जो बाउंड्री लाईनच्या लगत असेल त्याला तुम्हाला 30 यार्डमध्ये घ्यावं लागेल. बॉल द्या अक्षय कदम. चला लवकर, थोडीशी घाई करा, आपल्याला विनंती आहे, कारण यानंतर 3 मॅच आहेत. थोडंसं स्पीडअप घ्या. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. तर 37 धावांचं लक्ष असेल देवसरे संघासमोर. एक बलाढ्य संघ सालोशी. 18 चेंडू 36 धावा आपल्या फलंदाजीमध्ये करून 37 धावांचं लक्ष देवसरे संघासमोर ठेवलं आहे. आणि त्या संघात धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी साहिल उर्फ तारा आणि त्याची साथ देतोय स्ट्राईकवर अक्षय, तर गोलंदाजी मार्कवर शिवाजी. सालोशी संघाचा आघाडीचा गोलंदाज शिवाजी. फलंदाजी करताना एक जीवदान मिळालं होतं आणि त्या जीवदानाचा पुरेपूर फायदा या ठिकाणी घेतला गेला. 4:34 पहिला चेंडू.
स्पीडअप फलंदाज पाठवा देवसरे संघ. पहिला फलंदाज अक्षय याच्या रूपानं पहिला विनंती आहे बॅट्समन आपण थोडंसं घाई करा. पहा बॅट्समन आऊट झाल्यानंतर दुसऱ्या बॅट्समननी मैदानाच्या आतमध्ये लगेच या. आता या सूचना आम्हाला द्याव्या लागत आहेत कारण आमच्याकडे वेळ कमी आहे. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. तर चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं सालोशी संघाकडून. समीर बॅक टू दी पेव्हिलियन आल्या पावली माघारी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. स्पीडअप करा जरा फलंदाज घाई करा. प्रदीप उर्फ बाबू मैदानाच्या आतमध्ये. साहिल उर्फ तारा आणि प्रदीप उर्फ बाबू ही मैदानाच्या आतमध्ये जोडी 38 धावांचा पाठलाग 37 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि या पाठलागाचा प्रयत्नात आघाडीचा अक्षय आणि त्यानंतर आलेला समीर बॅक टू दी पेव्हिलियन. घाई करायची, थोडा वेळ खूप कमी आहे, लवकर अंधार पडतो, त्यासाठी कृपया सहकार्य करायचं आहे. वेळ वाया जाणार नाही याची प्रत्येकानं काळजी घ्यायची. जबरदस्त जबरदस्त सतीश चव्हाण यांचे डायरेक्ट फेकी आणि तिसऱ्या गाडीचं पतन या ठिकाणी. प्रदीप आल्या पावली माघारी. बॅक टू दी पेव्हिलियन. लागोपाठच्या 3 चेंडूवर 3 विकेट्स. जबरदस्त गोलंदाजी म्हणावी लागेल. शिवाजी चव्हाण यांची रोखून ठेवलं प्रत्येक फलंदाजाला. समीर जाधव शंकर जाधव यांचे चिरंजीव पितापुत्र आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी पहिल्या विजयासाठी प्रयत्न करताना गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं शंकर जाधव यांनी सुरेख गोलंदाजी केली होती. अकोड्या टप्प्याचा चेंडू आणि 22च्या रूपामध्ये आलेली ही एकमात्र धाव संघाला विजयापर्यंत पोचवू शकेल का. पहिले 4 चेंडू 1 धाव आणि 3 गडी तंबूच्या आश्रयाला. खराब प्रदर्शन देवझरे संघाकडून. आजच्या दिवसातील पॉवर प्लेचं षटक सर्वात कमी धावसंख्या कोणाची असेल तर ती देवसरे संघाची. बॅटची कड घेतली आणि डिक्लेअर झोनमध्ये आलेली ही 1 धाव. स्पीडअप करा सालोशी संघ, एकत्र जमा होऊ नका. पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी पाहिलं. आजच्या दिवसातील एकमात्र सर्वात चांगलं षटक कोणी हाताळलं असेल तर सालोशी संघाकडून शिवाजी यांच्याकडून समीर या ठिकाणी फलंदाजीसाठी. गोलंदाज नवनीत नाही विवेक. अकोट टप्प्याचा परंतु दिशाहीन चेंडू. एक अवांतर धाव मिळते. डावखुरा विवेक या ठिकाणी वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरा षटक घेऊन येतो. स्पीडअप करायचं आहे. समीर तयार. गोलंदाज विवेक. ब्लॉक होल मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता. पुन्हा एकदा दिशाहीन भरकडला गेला. 1 वाईड +1 2 धावा येत आहेत या चेंडूवर. देवसरे संघाच्या धावसंख्येत वाढ करण्याची मदत या ठिकाणी विवेक कडून केली जाते. 3 अवांतर धावा या ठिकाणी येत आहेत. पहिला 1 वाईड आहे.
तर पुन्हा एकदा विवेक, खराब चेंडू, बिमरचा नो. फटका खेळणं गरजेचं होतं. या चेंडूवर आलेला नक्कीच 1, 2, 4 धावा जर आल्या असत्या तर देवसरे संघाला कमबॅक करता आलं असतं. परंतु विवेक याची खराब सुरुवात आपण पाहतोय. पहिला चेंडू वाईड, दुसरा वाईड, तिसरा नो बॉल. स्पीडअप करा सालोशी संघ, एकत्र येऊ नका. आपला 5वा क्षेत्ररक्षक जर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर हवा असेल तर स्पीडअप करायचं आहे. टायमर लावलेला आहे. 3 मिनिट बाकी आहेत या षटकातील. या षटकासाठी फक्त 3 मिनिटाचा वेळ आहे. 2 मिनिट आपले पहिल्या 4 चेंडूमध्ये, 3 चेंडूमध्ये वाया गेलेली आहेत. स्पीडअप करायचे आहे सालोशी संघ. सुरेख चेंडू, चांगलं कमबॅक विवेक याच्याकडून. पहिले 3 खराब चेंडू टाकल्यानंतर एक सुरेख चेंडू हाताळला गेला. भरधाव वेगानं टाकलेला चेंडू समीर याला समजला नाही. डायरेक्ट यष्टीरक्षक अतुल याच्या हातामध्ये स्थिरावला गेला. एक निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा विवेक बॉलिंग मार्कवर. डाव्या हातानं गोलंदाजी आपण पाहतोय. आणि चुकीची फेकी, खराब फेकी आपण पाहिली या ठिकाणी. क्षेत्र फलंदाज आपल्या जागेवर सुरक्षित होता, धावचित करण्याचा प्रयत्न केला. वाईड +1 अशा 2 धावा या ठिकाणी जोडल्या जातील. धावसंख्या 9 धावा. दहा धावा. स्ट्राईकला समीर. साहिल उर्फ तारा आघाडीचा फलंदाज अजूनही आपल्या संघासाठी तग धरून मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न करतोय. गोलंदाज चतुर चालाक विवेक याच्याकडून हेरलं गेलं. साहिल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय. टप्पा आखूड ठेवला आणि फसवलं गेलं. ते साहिल याला निर्धाव चेंडूची सांगता. साहिल एकमात्र फलंदाज देवसरे संघाकडचा जो आपल्या पहिल्या विजयापर्यंत पोहोचू शकतो. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे आणि झेल या ठिकाणी सोडला जातोय. 1 बाउन्स जातोय सीमापार. नवनीत या ठिकाणी चेंडूवर आला होता आणि खराब क्षेत्ररक्षण पाहिलं आपण या चेंडूवर नवनीत याच्याकडून. आणि 4 धावा जोडल्या जात आहेत त्या देवसरे संघाच्या. एक मिनिट बाकी आहे विवेक यांच्या गोलंदाजीसाठी. 3 चेंडू हाताळायचे आहेत 1 मिनिटामध्ये. आखुड टप्प्याचा चेंडू प्रयत्न केला साहिल यानं. सिंगल मिळते साहिल याला आणि या सिंगलवरच धावसंख्या पोचते 15वर. अजूनही 8 चेंडू 22 धावांची आवश्यकता आहे. या 22 धावांमध्ये किमान 3 मोठे फटके साहिल याला खेळावे लागतील. जास्तीत जास्त स्ट्राईक आपल्याकडे ठेवावे लागेल साहिल याला. एक अवांतर धाव या ठिकाणी देवसरे संघाच्या खात्यामध्ये. 7 चेंडू 21 धावांची गरज. साहिलला स्ट्राईकवर राहणं गरजेचं आहे. 6 चेंडू 7 चेंडू 21 धावा. समीर विवेक पुन्हा एकदा आणि 1 धाव डिक्लेअरच्या स्वरूपात आलेली ही एकमात्र धाव. 6 चेंडू 20 धावांची गरज असेल. स्पीडअप घ्यायचा आहे सालोशी संघ. 1 मिनिट एक्स्ट्रा आपला झालेला आहे या षटकासाठी. पहा एक खेळाडू जो बाउंड्रीच्या लगत असेल तो पंचांना विनंती आहे तुम्ही
30 यार्ड सर्कलमध्ये घ्या, कारण 11 मिनिट लागले तुम्हाला 2 ओव्हरसाठी. पंचांना विनंती असेल, 4च खेळाडू बाउंड्री लगत असतील, 1 खेळाडू सर्कलमध्ये असेल. ओके, 6 बॉल 20 धावांची गरज आहे. 4च प्लेयर तुम्हाला बाउंड्री लाईनच्या लगत ठेवता येतील. हे पंचांना मी इथून डिसिजन डिक्लेअर केलाय आणि जेवढा वेळ घ्याल तर पुढचा आणखी 1 खेळाडू आतमध्ये यावा लागेल. 11 मिनिट झाले तुम्हाला सांगितलंय, नाहीतर आणखी 1 खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. स्पीडअप घ्या. गोलंदाज नवनीत मैदानाच्या आतमध्ये 3रं षटक घेऊन येतोय, तर वैयक्तिक पहिलं. 6 चेंडू 20 धावांची गरज असताना आखूड टप्प्याचा चेंडू पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला साहिल यानं, प्रयत्न फसला गेला. 5 चेंडू 20 धावांची गरज, 3 षटकार. पुढचा चेंडू नवनीत, सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि गडी बाद होतोय साहिल याच्या रूपानं. जबरदस्त क्षेत्ररक्षण, मिडॉनमध्ये फेकी जबरदस्त होती त्या क्षेत्ररक्षकाची आणि गडी बाद होतोय साहिल उर्फ तारा. देवसरे संघाचा 4था फलंदाज बाद होतोय. शुभम येतोय त्याची जागा घेण्यासाठी. समीर जाधव बराच वेळ खेळपट्टीवर आहे, परंतु काही हालचाल प्रयत्न होत नाहीत समीर याच्याकडून. अखूट टप्प्याचा चेंडू भिरकावलाय. 1 धाव नक्कीच पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का? नकार दिला गेला आणि याचबरोबर एकमात्र धाव जोडली जाते देवसरे संघाच्या खात्यामध्ये. घाई करा, एकत्र जमू नका. सालोशी संघ स्पीडअप करा. आपल्याला एक दंड म्हणून एक क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या सर्कलच्या आतमध्ये घेतलेला आहे. नवनीत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. त्यानंतर आपण आजच्या दिवसातील गडी बाद होतोय. शुभमच्या रूपानं गडी बाद होतोय. देवसरे संघाचा 5वा. 2 चेंडू 19 धावांची गरज. अप्रतिम गोलंदाजी नवनीत याच्याकडून पाहायला मिळाली. 6 चेंडू 20 धावांची गरज होती. 4 चेंडूंमध्ये 2 धावा खर्च केल्यात आणि 2 गड्यांना तंबूच्या आश्रयाला धाडले ते नवनीत यानं. आखूड टप्प्याचा चेंडू पुढे सरसावला. उंची कमी करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट फिरवण्या अगोदर चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावला. 1 चेंडू 19 धावा. विजयावर नक्कीच शिक्कामोर्तब केलं जात आहे ते सालोशी संघाकडून. विजयी संघाचा हार्दिक आभार, पराभूत संघाचं हार्दिक अभिनंदन. थँक्यू सो मच. टीम सालोशी आपला कॅप्टन पाठवा. चला अतुल पळत या आपण. अतुल आपल्याला विनंती आहे थोडंसं धावत या. टीम सालोशी सतीश चव्हाण अतुलला पाठवा लगेच टॉससाठी. चला संजय सकपाळ आपण टॉस करा प्लीज. कॉइन घेऊन या.